सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात एका पट्टेदार वाघाने 2 महिन्यांपासून धुमाकूळ घातला आहे। या वाघाने जंगल सोडून पाळीव जनावरांवर हल्ले सुरू केले आहेत। आतापर्यंत वाघाने 50हून अधिक जनावरे फस्त केली आहेत। त्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे। टिपेश्वर जंगलातून सुमारे 500 किलोमीटर अंतर चालत आलेला हा वाघ सोलापूर धाराशिव जिल्ह्याच्या दुष्काळी पर्वतरांगांमध्ये वावरत आहे। त्याला पकडण्यासाठी ताडोबा वन्यजीव तज्ञांची टीम पाठवण्यात आली होती, परंतु त्यांना यश मिळाले नाही। आता पुण्याहून आलेली रेस्क्यू टीम प्रयत्नशील आहे, मात्र 2 वेळा त्यांच्या मोहिमेला अपयश आले आहे। वाघाला जेरबंद करण्यासाठी दररोज नवीन रणनीती आखली जात आहे। यात येडशी अभयारण्य परिसरात 18 ट्रॅप कॅमेरे बसवण्यात आले आहेत। वाघाला आकर्षित करण्यासाठी जंगलात शिकार ठेवली जात आहे, पण वाघ तिथे फिरकला देखील नाही। दरम्यान वाघाच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे।